ट्रॅप होणार हे खडसेंना माहीत होतं, तर जावयाला थांबवायचं होतं. त्यांना कोणी कडेवर उचलून नेलं नाही. मंत्री गिरीश महाजनांचा टोला. गेल्या काही दिवसांमध्ये भाजप नेते गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यात जुंपल्याचं पाहायला मिळतंय. अशातच खडसेचा जावई पुण्यात रेव पार्टीमध्ये सापडल्यानं त्यांच्या ताब्यात घेण्यात त्यांना आलेलं आहे. आणि या प्रकरणावर बोलताना गिरीश महाजन यांनी म्हटले, मला या गोष्टींचा काही माहिती नव्हती. मी काल पंढरपूरमध्ये होतो. रात्री उशिरा आलो, झोपलो होतो. मला फोन आले, मी उठलो. त्यानंतर मी TV पाहिली, तेव्हा मला या घटनेची माहिती समजली आहे. मला याबाबतीत काही माहिती देणं अशक्य आहे. मला याबाबत अद्याप काही माहिती नाही. हा तपासाचा विषय आहे. पोलीस याबाबतीत तपास करत आहेत. तपासामध्ये गोष्टी समोर येतील असंही महाजन यांनी म्हटलेलं आहे. काही झालं तरी त्यांनी केलं षडयंत्र आहे असं म्हणणं चुकीचं आहे. असं काही नसतं. तपासामध्ये सगळं काही समजेल. मला अजून काही माहिती नाही. मी ही बातमी TVवर बघितली आणि हेच आयोजक होते असं मला समजलं. त्या ठिकाणी पोलिसांना अंमली पदार्थ मिळून आले आहेत. पोलिसांकडून माहिती समोर आलेली आहे. चाळीसगाव येथे मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थ मिळून आलेला आहे असं नाताभाऊ बोलत होते. त्यानंतर त्यांचे जावई अशा पद्धतीने सापडले हे समजत आहे. हा सर्व तपासाचा भाग आहे. या प्रकरणात किती जण होते, किती महिला होते, किती पुरुष होते ते नंतर समोर येईल. तपासामध्ये 5 की 3 महिला होत्या हे नंतर समोर येईलच. आणि त्या ठिकाणी दारूच्या बाटल्या मिळून आलेल्या आहेत असंही महाजन यांनी म्हटले. हे होणारच होतं हे मला माहीत आहे अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिली. यावर बोलताना गिरीश महाजन यांनी म्हटलंय, हा ट्रॅप होणार हे यांना माहीत होतं, तर जावयांना सांगायचं होतं, त्यांना अलर्ट करायचं होतं, त्यांना सांगायला हवं होतं. हे कसं काय होऊ शकतं? खडसे यांचे जावई हे कोणी लहान नाहीत. त्यांना कडेवर उचलून तिथे ठेवले नाही. असं कसं होऊ शकतं? या प्रकरणात चौकशी होणं गरजेचं आहे. दोषींवर कठोर कारवाई व्हावी ही माझी मागणी आहे असंही गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे. माहीत नाही, पण तपास केल्यावरच हे समोर येईल की 5 महिला होत्या का 3 होत्या, याच्यामध्ये कोण पळालं, कोणी पलायन केलं आता सांगणं मला अशक्य आहे. पण पार्टी सुरू होती घेतला आपण सांगता आहात आणि असे सगळे अनावश्यक पदार्थ म्हणजे तिथे सगळे अंमली पदार्थ असतील, गुटख्याचा बार लावलेला होता, दारूच्या बाटल्या सापडलेल्या आहेत, अजून काही गोष्टी त्या ठिकाणी सापडलेल्या आहेत. मला वाटतं की तपासाचा हा भाग आहे. तपासात जे काय म्हणताय की अशा पद्धतीचा ट्रॅप होईल याची मला पूर्वी कल्पना होती का? तसं वातावरण आहे राज्यामध्ये सध्या. नाथाबुका आणले असं ट्रॅप होईल असं मला वाटत होतं. मला संशय होता की अशा पद्धतीनं पुढे अडकवलं जाईल. अरे बापू, मग त्यांनी यांना अलर्ट करायचं होतं ना जावई बापूंना. त्यांनी त्यांना सांगायचं होतं की बाबा थोडंसं असं सांभाळा, असं काय असं होण्याची शक्यता आहे. मला वाटतं या गोष्टीला कुठे अर्थ नाहीये. जे झालंय ते आपण मान्य केलं पाहिजे आणि ठीक आहे, तपासाचा भाग आहे हा. कोणी चूक केली असेल तर तिच्या गळ्यात पडेल. मला असं वाटतं की नेहमी असंच बोलणं की काही झालं की यांनी केलं, काही झालं की त्यांनी केलं, काही झालं की हे षडयंत्र आहे. मला वाटतं प्रत्येक वेळेला असं षडयंत्र आपल्याशी कसं काय होत आहे असं नाहीये. आणि म्हणून मला वाटतं की काय जे असेल ते समोर येईल. मग त्याच्यामध्ये काय काय त्या ठिकाणी काय काय जप्त केलंय, काय नाही, मग कोणी आयोजन केलंय, काय हे. आजकाल तर यंत्रणा सगळी इतकी सतर्क असते, म्हणजे इतकं अपडेट झालं की फोन नुसता घेतला तर त्यातून आपल्याला कळतं कोण कोणाशी बोलत नाही. 7-8 लोकांचे जर फोन जर तपासले तर कोणी कोणाला निरोप दिला, कोणी कोणाला बोलवलं, हे सगळं त्यात कळेल ना. आपण असं आधीच कोणावर तरी आक्षेप घ्यायचा, जसं की जावयांना कडेवर घेतलं आणि त्यांना कोणीतरी नेऊन ठेवलं की ते असं कसं काय कोणी म्हणू शकतो? त्यांच्या शब्दात उभाण रचलं जाते माझे. कुभांड रचलं जात आहे त्यांच्या शब्दात. आता तुम्हीच बघा काय कुभांड आहे, काय तर मला तर काही माहिती. कारण मी बोललो तर कोणाला त्यांना अजून असं वाटेल की बाबा एक मुद्दाम चाललंय की काय. पण आता जावायला कसं ते लहान मुलं नाही ना की त्याला उचलून घेऊन गेलं रात्री 3 वाजता 4 वाजता. मी बघतो 3 वाजता रेट झाली, कोणी सांगतो 2:30 वाजता, वेगळे 4 वेगळे वेळ आहेत. असं कसं होईल? पण तरी पण मला काही त्या संदर्भामध्ये मला काही माझं म्हणणं नाहीये. पण या संदर्भामध्ये मला वाटतं चौकशी झाली पाहिजे आणि जे काही दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी.